एक ना व्हिडिओ बनवतो त्या भिकाऱ्यांसाठी, त्या चुतिया लोकांसाठी. विषय आहे एक उधार पैशांचा. ठीक आहे, उधार पैशांचा म्हणजे उसन्या पैशांचा विषय. बरेचदा असं होतं ना, तुम्ही पण आणि मी पण, माझ्याकडून पण असं झालेलं आहे, हे तुमच्या बाबतीत पण झालेलं आहे. आपण एखाद्याला म्हणजे आपल्या भरपूर विश्वासातल्या मैत्रिणींना असू दे किंवा मित्राला असू दे किंवा नातेवाईकातल्या कोणाला आपण उसने पैसे देतो. त्यांनी जेवढी मागितली तेवढी अमाऊंट, बरी तेवढी नाही झाली तरी अर्ध्यातले अर्धे देतो, की बाबा चल आपल्या जवळचा मित्र आहे, द्यावी. आणि ती व्यक्ती पण मागताना बरं का कशी मागणार, की मला दे ना गं प्लीज उसने पैसे, मला सध्या खूप गरज आहे, माझी आई आजारी आहे, माझा मेडिकल इश्यू चालू आहे, मला इथं फी भरायची, मला तिथं फी भरायची, हे असली कारणं सांगून ना आपल्याला पैसे मागणार. ठीक आहे, मग त्या टायमिंगला आपण लई चांगल्या मनाचं होतो. आपण म्हणतो हां चल बाबा, तेवढे तर मी म्हणजे यार मला आता एवढ्या शिव्या देत ना तोंडाला, पण मी काय नाही शिव्या देऊ शकत इथं कॅमेरामध्ये, तर नाही शिव्या देणार. पण हां, तर आपण एकदम इमोशनल होऊन बाई त्याला पैसे देणार, घे तुला. आणि तो व्यक्ती काय म्हणणार, आई प्लीज थँक्यू, हां मी तुला महिना झाला की तुला पैसे रिटर्न करतो. ठीक आहे बाबा, 15 दिवसांनी 15 दिवसांनी देतो, महिन्यांनी देतो, 20 दिवसांनी देतो, माझी सॅलरी झाल्यावर देतो. ठीक आहे, आपण महिनाभर थांबणार. आणि जेव्हा महिना संपतो तेव्हा त्या व्यक्तीला समजत नाही का स्वतःहून पैसे द्यायचं, समजतच नाही का. मला एवढी चिड आली ना, आता मी सांगू शकत नाही. मी आज बऱ्याच जणांना पैसे दिले तर माझा 1 रुपया पण अजून रिटर्न भेटलेला नाही आहे. आता मला नंतर असं होतं ना की आपण दिलेत पैसे, पण लाज वाटते आपल्याला की कसं मागायचं, कोणत्या तोंडाने मागायचं. एक विचार असा पण येतो की नको यार, म्हणजे स्वतःचेच पैसे चोरासारखे मागावं लागतं, जसं काय आपण गुन्हा केलं असं. त्यास समजत नाही का, ज्याने उसने पैसे घेतले त्याला काही समजत नाही का, थोडं काही दिमागाचा भाग चालवा ना, आहे ना अक्कल. हां, की तुम्ही कोणाचे पैसे दिल्यात, द्या, स्वतःहून द्या. बरं तेवढे नाही देता आले तरी अर्धे द्या ना बाई, पण बुडवू नका पैसे, कारण ते समोरच्याला पण गरज असते. मी पण असंच रिसेंटली म्हणजे मी केलं तर पैसे दिल्यात, पण मला काय अजून भेटले नाही. आता कसं मी फोन करू त्यांना, मनात असं येतं यार करू की नको फोन. मग असं होतं की आपण त्याला मेसेज टाकल्यावर की असं वाटतं चल ठीक आहे. म्हणजे एक आपलं इंटेन्शन काय असतं की नातेसंबंध खराब नको करायला, पण ॲक्च्युली तो समोरचा व्यक्तीच नातं खराब करत असतो. का तर पैसे तो देत नाही, आणि ते पैसे कोणाचे दुसरे ते आपलेच पैसे असतात. बरोबर की नाही, खरं की नाही, एवढंच सांगा मला.